नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल बेसनची बर्फी बघतोय। परफेक्ट विकतच्या सारखी घरच्या घरी बनवून तयार होते। चव म्हणाल तर अप्रतिम, जेवढी दिसायला भारी दिसते तेवढीच खायलाही बनवून तयार होते। हिचा रंग आणि टेक्स्चर बघा काय भारी आलाय। परफेक्ट अशी रेसिपी बनवायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता जशी सांगितली आहे डिटेलमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आणि तशीच रेसिपी फॉलो करा। अचूकपणे परफेक्टच तुमची ही बेसन बर्फी तयार होईल। बेसन बर्फी बनवण्याकरता सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये आपल्याला 3 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। दाखवताना 2 कप जरी दाखवलं असेल तर इथे व्हिडिओ थोडासा मिस झाला आहे, तर 3 कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना आपल्याला दुधाचं आणि तुपाचं मोहन घालायचं आहे। त्याकरता इथे 6 चमचे पोहे खायचे जे चमचे असते ना तेवढे भरून मी तूप घेतलंय, साजूक तूप, आणि त्याच प्रमाणात दूध घेतलंय। हलकंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे तूप वितळलं जाईल। जेवढं शक्य होईल तितकं मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा दुधाला आणि तुपाला एक सोबत, आणि हे मोहन आपण ह्या बेसन पिठामध्ये घालणार आहोत। थोडं थोडं करत घालायचं। साजूक तूप जर नसेल ना तर अगदी वनस्पती तुपाचा म्हणजे डालडा तुपाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता। आता बघा दोन्ही हातांनी छान असं आपल्याला हे बेसन पीठ चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून दुधाचा अंश आणि तुपाचा अंश बेसन पिठाच्या सर्व कणांना लागल्या जाईल। छान बघा असं गरमरीत इथे हे पीठ बनवून तयार होतं। याचं तुम्ही टेक्स्चर बघा पिठाचं कसं आहे, छान दरदरीत असं टेक्स्चर आहे। झाकून हे मी साधारण 20 ते 25 मिनिटासाठी ठेवलेलं होतं। 25 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घेतलं। चाळणीवरनं आता हा बेसन पिठाचा चुरा किंवा मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे, आणि चाळल्यानंतर ना बघा चाळणीच्या वर असं जाडसर तुकडे याचे येतील किंवा गोळे येतील, तर ते असे हाताने बारीक करून चाळणीवर आपल्याला व्यवस्थित छान असे चाळून घ्यायचे। चाळल्यानंतर बघा ह्या पिठाचं टेक्स्चर कसं आहे, छान गरमरीत आणि दारेदार असं मिश्रण आपलं हे बनवून तयार झालंय। आता ज्या कपने बेसन पीठ मोजून घेतले ना तेच कप मोजून अर्धा कप इथे मी साजूक तूप घेतलंय। ते वितळलं कढईमध्ये की यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण टाकून छान आता तुपावर आपल्याला हे बेसन पीठ जे आहे ना ते भाजून घ्यायचंय, परतून घ्यायचंय। अगोदर गॅसची आच तूप वितळेपर्यंत मध्यम होती, त्यानंतर तूप वितळलं, मिश्रण मिक्स झालं की गॅसची आच अगदी लो करायची, मंद करायची, आणि मध्य आचेवर आपण छान हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत। जरा वेळाने बघा खूप छान सैलसर हे झालेलं आहे। पूर्ण तूप आता यातनं सुटायला लागलं आहे। आणखी थोड्या वेळानंतर बघा असं हे मिश्रण ना फेसाळलं जातं। साधारण 13 ते 14 मिनिटं इथे झालेली आहे। एकदा मिश्रण घट्ट होतं, त्यानंतर थोडंसं सैलसर होऊ लागतं आणि मग असं फेसाळतं किंवा यामध्ये सोडा घातल्याप्रमाणे असं बुडबुडे येतात किंवा फेसाळलं जातं। या स्टेजला ना यामध्ये मी दूध घेतलेले अर्धीशी वाटी आणि अर्धी वाटी दूध एक सोबत घालायचं नाही, थोडं थोडं करत दूध घालत आणि मिक्स करत जायचं। बघा दुधामुळे किती छान जाळी पडते आणि मिश्रण ना घट्ट होऊ लागते। दूध घातल्यानंतर जरी पातळ होत असेल ना तर जसं जसं आपण हे भाजत जाऊ, परतवत जाऊ, तसं तसं हे दाटसर होत जाईल। बघा किती छान दाणेदार असं याचं टेक्स्चर दिसतंय आपल्याला, चिकटसर बिलकुल नाही आहे। तर संपूर्ण अर्धी वाटी दूध यामध्ये घातलं आहे। दूध जे आहे ना ते उकळून थंड केलेलं दूध इथे मी वापरलेलं आहे रूम टेम्परेचरचं। छान आता दूध मिक्स करत परतवत घेते मी हे। साधारण 7-8 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। एकूण संपूर्ण जर बेसन पीठ भाजण्याची वेळ बघितली ना तर साधारण 30 मिनिटापर्यंत हे बेसन पीठ मी भाजून घेतलेलं आहे। छान आता दूध घातल्यानंतर हे मिश्रण घट्टसर झालं आहे, हवं तसं। गॅस इथे मी बंद केला। कढई अजून गरम आहे, त्यामुळे 2-3 मिनिटासाठी असं हलवत राहायचं म्हणजे जास्तीचं हे एका ठिकाणी भाजलं जाणार नाही। आता पाक बनवण्या अगोदर ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे, ट्रे असेल, मोल्ड असेल एखादा, त्याला अगोदर साजूक तूप असं लावून घ्यायचं किंवा बटर पेपर असेल तर ते तुम्ही वापरू शकता। आता पाक बनवण्याकरता 3 कप बेसन पिठाकरता इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घालते। अगोदर गॅसची जी आच आहे ती वाढवलेली आहे आणि सतत हलवत अशी साखर अगोदर आपल्याला विरघळून घ्यायची, लक्षात असू द्या। असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे साखर छान पाण्यामध्ये विरघळल्या जाईल। साखर विरघळल्या गेली बघा, यामध्ये साखरेचे कुठेही तुकडे दिसत नाही आहे। गॅसची आच अशा वेळेला कमी करायची आणि कमी गॅसवर हा पाक होऊ द्यायचा। साखर वितळल्यानंतर ना 3-4 मिनिटानंतर बघितलं, छान चिकटसर असा हा पाक तयार झाला आहे, जसा गुलाबजामुनसाठी असतो तसा। पण हा एकतारी नाही आहे, आपल्याला या बर्फीसाठी एकतारी पाक बनवायचा आहे। आणखी 5-6 मिनिटं इथे झालेली आहे आणि सतत असा पाक चेक करत राहायचा म्हणजे आपल्याला याचा बरोबर अंदाज येईल।
की हा झाला आहे की नाही. आणि पाक चेक करताना मुख्य टीप म्हणजे हात ओला नसावा, कोरडा असावा. तर बघा आता बोटावर मी असा पाक घेऊन बघितला, एक तार निघते, तुटत बिलकुल नाही आहे. परफेक्टली एक तारी पाक इथे तयार झाला आहे. ताबडतोब बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये गरमागरम पाक आपल्याला टाकून घ्यायचा आणि मिक्स करत जायचं आहे. अशा वेळेला ना गॅसची आच चालू करायची आणि मंद ठेवायची. संपूर्ण पाक यामध्ये मी टाकून घेते आणि गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. यामध्ये ना फ्लेवरसाठी 7-8 वेलच्या कुटून याची पूड करून घातली आहे आणि कलरसाठी इथे मी केशरी रंग वापरते. थोडासा कलर यावा किंवा बर्फीला छान दिसावी म्हणून, पण ऑप्शनल आहे. छान आता हे सर्व साहित्य ना मी मिक्स करून घेते. जरी तुम्हाला हे मिश्रण सैलसर वाटत असेल ना, काळजी करू नका. थोड्या वेळानंतर हे छान घट्टसरच होणार आहे. जोवर हे मिश्रण घट्ट होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे परतवत जायचं आहे. गॅसची आच कुठेही वाढवायची नाही. मंद आचेवर वेळ देऊन, पेशन्स ठेवून ही बर्फी ट्राय करा. खूप परफेक्ट होते. आणि तुम्हाला वाटलं की हे मिश्रण खूप जास्त सैलसर झालं आहे ना, तर यामध्ये ना तुम्ही खवा घालू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा घालू शकता किंवा भाजलेला रवासुद्धा घालू शकता. परफेक्ट टेक्स्चर इथं तयार झालेलं आहे. ताटाला आपण तूप लावून सेट केलेलं होतं. त्यामध्ये आता हे बर्फीचं मिश्रण टाकून आपल्याला एकसारखं लेवल करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी वाटीच्या मदतीने वरची जी साईड आहे ना, ती छान एकसारखी करून घेते आणि साधारण 7-8 तासांकरिता किंवा रात्रभरासाठी ना हे ताट मी असंच बर्फी सेट होण्याकरता ठेवून देणार आहे. यावर गार्निशिंगसाठी पिस्त्याचे आणि बदामाचे काप टाकून घेते, म्हणजे दिसायला छान दिसतं. चांदीचं वर्क असेल ना, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये स्वस्तात मस्त अशी ही मिठाई बनवून तयार होते. अप्रतिम म्हणजे खूप छान होते. तोंडात टाकताच विरघळेल अशी ही बर्फी बनवून तयार होते. आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता. नाही टाकले ना तरीसुद्धा चालेल. आता साधारण रात्रभरासाठी छानपैकी हे मिश्रण सेट झालं आहे बघा. कडक झालं आहे, घट्टसर झालं आहे आणि कापून घेऊया. अतिही कडक होत नाही, कापायला अगदी सहज सोपं जातं. चौकोनी तुकड्यांमध्ये मध्यम आकारात मी हे कापून घेतलेलं आहे आणि कडेने सुद्धा थोडंसं शार्पनेस यावा म्हणून मी ही कडा मी याच्या काढून घेतलेला आहे. बघा किती छान तुटते ही बर्फी. ह्या वड्यासुद्धा ताटांना अगदी सहज निघतात कारण आपण खाली साजूक तूप लावून घेतलेलं आहे. तर बेसन बर्फीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच रेसिपीसुद्धा करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.